आज बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडवा नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस नवऱ्याकडून बायकोला मिळणार ओवाळणी। शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मवियामध्ये वाजले फटाके काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये लढणार नाही भाई जगतापांचं थेट वक्तव्य। वसईच्या किल्ल्यावर वाद शिवरायांच्या वेशातले फोटो काढण्याला केला विरोध सुरक्षा रक्षक हिंदीत बोलत असल्यानं वाद पेटला। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळांनी थोपटले दंड। लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास तरी स्थगिती मंत्री आदिती तटकरेंची घोषणा। राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचे चाक रुतलं राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यामध्ये घडला प्रकार धक्का मारून काढलं हेलिकॉप्टर बाहेर। मुंबईची हवा झाली वाईट दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास। बिहारमध्ये काँग्रेस आघाडीमध्ये वाद सुरूच राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद। रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे खंडणीच्या विरोधात आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई। टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला टीईटीसाठी 1 लाख शिक्षकांचेही अर्ज। किनारा सेतूच्या भुयारी मार्गामध्ये सध्या अपघात मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानं वाहतूक मंदावली। राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत कडूंच्या राजकीय आरोपांवर आमदार रवी राणेंचा पलटवार। सिंधुदुर्गात पाऊस जोडणीला काढलेल्या आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात जोरदार पाऊस। जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी अनेकांची तारांबळ शेतपिकाचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांची चिंता वाढली।